भाषेचा ऱ्हास हा त्या समाजाचा ऱ्हास मानला जातो का? भाषा जेवढी उन्नत तेवढा तो समाज उन्नत किंवा संपन्न मानला जातो का? हे प्रश्न आज पडण्याचं कारण म्हणजे सार्वजनिक आयुष्यामध्ये बदललेली भाषा. आणि ही भाषा फक्त राजकारण्यांकडून बदलली आहे. राजकारणी एकमेकांबद्दल बोलताना भची भाराकडी वापरतायत किंवा एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करतायत किंवा एकमेकांचा उल्लेख एकेरी पद्धतीने करतायत. एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर तुम्ही आम्ही सोशल मीडियावरती व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक यावरती जे मेसेजेस फॉरवर्ड करतो किंवा जे मेसेजेस टाकतो त्यामधली भाषा देखील बदललेली आहे का? आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती, आपल्या मानसिकतेवरती, आपल्या संस्कृतीवरती होतो आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण गणेश देवी सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे देवी सर भाषातज्ञ म्हणून ओळखले जातात. सर, मी भाषेचा ऱ्हास हा शब्द वापरला. मला भाषेचा ऱ्हास हा शब्द वापरताना भाषा वापरणाऱ्या लोकांचा ऱ्हास, त्यांच्या मानसिकतेचा ऱ्हास असं मला म्हणायचं आहे. तर काय वाटतं सर की सार्वजनिक जीवनामध्ये ही जी काही भची भाराकडी आहे किंवा एकमेकांचा एकेरी उल्लेख आहे, हे एक प्रकारे सर्वसामान्य होतं आहे किंवा करण्याचा प्रयत्न होतो आहे? जेव्हा एखाद्या समाजाच्या समोरची स्वप्न संपतात, जेव्हा भविष्यासंबंधीची काही आशादायक अशी कृती करण्यासंबंधी अनिच्छा निर्माण होती, तेव्हा समाजात व्यक्ती एकमेकाच्याकडं हिंसक नजरेने आणि हिंसक शब्दाने बघू लागतात. मी 2 उदाहरणं देतो मराठीच्या संदर्भात. मराठीचा अत्यंत चांगला विकास केव्हा झाला तर तुकारामांच्या काळात. बरोबर. तुकारामांनी मराठीची क्षितिज उंचावली, कारण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज समाजाच्या अपेक्षांची क्षितिज उंचावत होते. बरोबर. दुसरा एक कालखंड असा आहे की जेव्हा स्वातंत्र्याचा संग्राम सुरू होता, तेव्हा गोखले, गांधी, आंबेडकर हे जे आपले नेते होते, त्यांनी समाजाच्या पुढं नवीन स्वप्ने ठेवली होती. आणि त्याच वेळेस नेमकं भरभराटीचं साहित्य निर्माण होतं. बरोबर. त्याहीपेक्षा अजून जर आपण जवळ आलो तर 1970-80च्या दशकामध्ये एक समाजवादी समाजाची शक्यता दिसत होती. गरीब लोकांना कुठंतरी शिक्षण मिळेल, कुठंतरी दवाखाने मिळतील, कुठंतरी नोकऱ्या मिळतील अशी एक आशा होती. आणि त्यावेळेस आपल्याकडं एक नवीन प्रकारची कादंबरी नेमाड्यांच्या निमित्ताने किंवा दलित कविता ढसाळांच्या निमित्ताने किंवा आधुनिकवादी चित्रे कोलटकरांच्या निमित्ताने की पुशी रेगेंच्या निमित्ताने पुढं आली. नारायण सुर्वे युनियन्स होती. युनियनच्या लोकांना आशा होती की युनियन आपण करू तर आपलं जीवन स्थिर होईल, आपल्या मुलाबाळांचं काहीतरी भवितव्य. जेव्हा समाजाच्या समोर अशी स्वप्नच नसतात आणि समाज केवळ भूतकाळाशी जोडला जातो, आपण भूतकाळात फार महान होतो आणि म्हणून आपण सगळ्या जगात अग्रेसर होतो, अशा प्रकारची विचाररचना किंवा शब्दरचना होती, त्यावेळेस हिंसक भाषा वाढते. अशी हिंसक भाषा इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकात पण दिसते. मृच्छकटिक नाटकामध्ये ह्याच्या छटा दिसतात. किंवा महाभारताच्या काही पर्वांच्यामध्ये अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग होतो. उन्माद, उद्दामपणा, मगरुरी, कारण समोरची स्वप्न संपलेली असतात. भाषा अशा वेळेस विकसित पावते ज्यावेळेस समाजाची क्षितिज उंचावतात. समाजाची क्षितिज जर खालावली, जमिनीलाच टेकली, तर भाषा पण भुईसपाट होती. जे समाजामध्ये जर नैराश्य असेल किंवा भविष्याबद्दलची अनिश्चितता असेल तर याचा परिणाम हा भाषेवरती होतो असं म्हणायचं. मग समाजाचे अग्रणी जर त्या समाजासाठी नवीन स्वप्नरचना करू शकत नसतील तर भाषेचा ऱ्हास होतो. आत्ता आपण जे नैराश्य असेल तर नैराश्यातून सुद्धा चांगली कविता निर्माण होऊ शकेल, चांगली कादंबरी, चांगले चित्रपट, नाटकं निर्माण होऊ शकतात. पण निराशा ही आशेचा अंत नसती, ती आशेचा आरंभ पण असू शकते. बरोबर आहे सर. तुम्ही अनेक उदाहरणं दिलीत, अनेक वर्षांपूर्वीची उदाहरणं दिलीत. आत्ताची जी काही भाषा आहे सार्वजनिक आयुष्यातली, मी जसं म्हटलं जी समाज माध्यमांवर
वरती व्यक्त होते आहे किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये व्यक्त होते आहे, एकमेकांबद्दल बोलताना व्यक्त होते आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आत्ता समाजामध्ये आपला भविष्यातला भारत कसा असेल असा जर प्रश्न कुठल्याही तरुण मुलाला किंवा मुलीला विचारला तर त्याच्याकडे काही उत्तर आहे काय? काही जण म्हणतील आपला देश म्हणजे हिंदू राष्ट्र बनेल, विश्वगुरू बनेल. बनू देत. पण हिंदू राष्ट्र म्हणजे नक्की काय आहे? की हिंदू लोकांची सहिष्णुता, हिंदू लोकांची अनेक देवता मानण्याची पद्धत, हिंदू लोकांची सांस्कृतिक विविधता स्वीकारण्याची पद्धत, का केवळ कुणाचा तरी तिरस्कार? जर राष्ट्राची कल्पना तिरस्कारावर उभी असेल तर भाषेत तिरस्कार भरला जाणारच. अच्छा, तर तो असा परिणाम होतो. भाषेवर नेहमी ज्या समाजाचं एक विश्वदर्शन असतं त्या विश्वदर्शनाचा, त्याचा जो वर्ल्ड व्ह्यू असतो त्याचा भाषेवर सतत परिणाम होत असतो. एखादा समाज अत्यंत व्यापारी झाला, प्रवृत्तीचा झाला, खराब अर्थाने व्यापारी प्रवृत्तीचा, लूट हीच प्रवृत्ती जर त्यात असेल तर त्याच्या भाषेमध्ये लूटफाटीचे शब्द येत राहतील. एखादा समाज केवळ स्वतःच्या स्तुतीमध्ये मशगूल झाला तर त्यांची भाषा कुंठत राहते त्या समाजाची, आणि मग केवळ तेच शब्द फिरवले जातात. काही एक विशिष्ट शब्दांच्या पलीकडं काहीच अभिव्यक्ती करण्यासारखं त्या समाजात शिल्लक राहत नाही. सर, तुम्ही मगाशी म्हटलात की ज्या काळामध्ये चांगलं साहित्य प्रसवलं गेलं तो काळ देखील त्या समाजाचा राजकीयदृष्ट्या एक उन्नत असा काळ होता. शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं किंवा आपली स्वातंत्र्य चळवळ जी आहे त्याचं उदाहरण दिलं. साहित्य अनेक प्रकारचे आपले सिनेमे किंवा आपली गाणी ही सुद्धा आपण त्या साहित्याचाच एक भाग म्हणू शकतो. तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे काही लोकांचं असं मत आहे की तो सकसपणा नाही राहिला, तर तो या सगळ्यातून आलेला आहे. बघा, आपल्याला महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य करायचं होतं तर आपल्या महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे उभे राहिले, घरोघरी त्यांची गाणी पोचली. आत्ता आपल्याला महाराष्ट्र काय उभं करायचं असं जर कुणाला विचारलं की 10 वर्षानंतरचं महाराष्ट्र कसं असेल, तुमची काय कल्पना आहे, तर आपल्या पुढं काही कल्पना आहे काय? कल्पना नाही आहे. अशा वेळेस काहीच कल्पना जर भविष्याची नसेल, काही स्वप्न नसतील भविष्याची, तर भाषेची क्षितिजही आकुंचित पावतात, अक्षत जातात. सर, पुढचा की राजकीय नेते जी भाषा वापरतात त्याचा परिणाम समाजावरती, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती कितपत होतो? कारण आपण जर आत्ता बघितलं तर राजकीय नेत्यांची भाषा बदललेली आहे आणि ती खाली झिरपते आहे का? समाज राजकीय नेते निर्माण करतो, राजकीय नेते समाज निर्माण करत नाहीत. आत्ता राजकीय नेत्यांची जी भाषा आहे ती भाषा सर्वसामान्य भाषेच्या पेक्षा एक वेगळ्याच प्रकारची सांस्कृतिक कृती आहे, जडणघडण आहे, आणि ती आहे स्ट्रक्चर ऑफ अ प्रपोगंडा. केवळ प्रचार आणि प्रसार यासाठी केलेली सर्कस अशा रीतीने राजकारण्यांची भाषा आहे. त्यांचा प्रत्यक्ष मराठी भाषेशी फारसा ते मराठीतले शब्द किंवा हिंदीतले शब्द वापरत असतील, पण त्यांची जी मेसेजिंगची पद्धत आहे तर ती माध्यमांचा वापर किंवा गैरवापर करून जथ्थाबंद भावना लोकांच्या डोक्यावर थोपण्याची आहे. आणि त्यातून भाषेचं नुकसान होतं आहे, कारण त्या भावनांच्या पोटी आपल्या भाषेतले कितीतरी चांगले शब्द बळी पडायला लागले. उदाहरणार्थ शेजार धर्म, हा हिंदू मुस्लिम 2 फॅमिलीज असतील तर तो शब्द बळी पडलाय, शेजार धर्म विसरलेत सगळे. जातपात, शेजार धर्म शब्द विसरलाय, सहिष्णुता शब्द विसरला जातोय. राजकारण्यांचा भाषेवर फारसा परिणाम होत नाही, पण राजकारणी जेव्हा भाषेच्या जागी केवळ प्रसार मटेरियल वापरायला लागतात तेव्हा भाषा वापरणाऱ्यांनी असं वाटतं की आपली भाषा फारशी कामाची नाही आहे, कामाची नाही आहे. त्याविषयी उदासीनता निर्माण होते. एक शेवटचे 2 प्रश्न. सर, आज शिवीगाळ करणं किंवा एकेरी उल्लेख करणं किंवा मी तुला असं करून दाखवेन अशा आविर्भावामध्ये बोलणं हे मोठ्या पराक्रमाचं आहे असं दाखवलं जातं. काही लोकांना ते वाटतं देखील की ह्याला शिवी दिली त्यांनी किंवा याच्याबद्दल अपशब्द बोलला आणि तरी चालून गेलं. तर याचा समाजावरती म्हणून काय परिणाम होतो सर? जोपर्यंत शिवीगाळ आहे त्याच्या मुळाशी स्त्रीविषयीची घृणा
कारण बहुतेक शिव्या आई, बहीण, मुलगी यांच्यावरून असतात. स्त्रीविषयीचा अनादर ही भावना असते. आणि असा समाज जिथं स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करता येत नाही असं लोकांना वाटायला लागतं, तो शिवीगाळीवर उतरतो. पण जो समाज मुक्त असतो आणि जिथं स्त्री आणि पुरुष हे एकाच पातळीवर असतात, त्यात अशा प्रकारच्या शिव्या नसतात. उद्दामपणा असतो, गर्व असतो, प्रतिष्ठेत पोटी निर्माण झालेला बोंधूपणा असतो, हिपोक्रसी असते, पण अशा प्रकारची शिवीगाळ नसते. त्या प्रकारची शिवीगाळ हा एक मानसिक विकृतीचा भाग आहे. पण तुम्ही जे म्हणालात की मी तुला असं करून दाखवीन, तुला दाखवीनच, तुला पाणी पाजीनच, तुला माती खायला लावीनच, अशा प्रकारची जी वाक्य असतात, ती वाक्य ही स्वतःविषयीच्या असलेल्या अनिश्चिततेमुळं, अनसर्टन्टी अबाउट द सेल्फ, स्वतःमध्ये असलेल्या इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्समुळं निर्माण झालेली दाखवण्याची सुपिरियरिटी असती, त्या पोटी निर्माण होतात. जो माणूस मुळात वीक असतो, दुबळा दुर्बल नाही म्हणत मी, जो कमकुवतच असतो मनाने, मानसिकरित्या, तो जगाला आपण किती कणखर आहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आणि त्या पोटी जन्मलेली ती वाक्य असतात. जे खरोखर सशक्त असतात ते उद्दामपणाचे शब्द वापरत नाहीत, उद्दामपणाची कृती करत नाहीत. ते स्वतः सशक्त असल्यामुळं, सशक्त म्हणजे शारीरिकरित्या नाही, मानसिकरित्या नाही, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये अत्यंत शांतपणे उभे राहू शकतात. सर, शेवटचा प्रश्न, म्हणजे आत्ता तुम्ही जे बोललात तर ते रील्सच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो की हातवारे करत वगैरे जे बोलणं आहे, आणि ते लोकांना किंवा तरुण पिढीला फार भारी पण वाटतं. पण त्याचा परिणाम काय होतं ते तुम्ही सांगितलात. ज्यांची मुलं लहान आहेत किंवा शिकतायत, अशा आईवडिलांनी काय करायला हवं? कारण त्यांच्या भाषेचे वेगळे काही समस्या आहेत त्या आहेत. म्हणजे तो कॉन्व्हेंटमध्ये शिकत असेल तर मराठीमध्ये बोलायचं, हिंदीमध्ये बोलायचं, इंग्रजीमध्ये बोलायचं, हा तर भाग आहेच. परंतु ही जी भाषा, म्हणजे त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा वडीलच घरामध्ये टी व्ही बघत असताना कुठल्या तरी राजकीय नेत्याला शिव्या देत असेल किंवा कुठल्या तरी राजकीय नेत्याबद्दल अपशब्द बोलत असेल किंवा हेटाळणीच्या स्वरूपामध्ये जर बोलत असेल, तर त्याचा परिणाम त्याच्या अपत्यावरती, मुलामुलींवरती होणार, त्याच्या मानसिकतेवरती होणार. जर पालकांनी मुलांना स्वप्न पाहायला शिकवलं, सुधारणेची स्वप्न, प्रगतीची स्वप्न, बदलाची स्वप्न, तर ती मुलं मुली कणखर मनोवृत्तीचे नागरिक बनतील. आणि जर त्यांना स्वप्न बघायलाच शिकवलं नाही आणि केवळ चुकीच्या रस्त्याने गेलं तरच प्रगती होऊ शकेल असं जर ते सांगत राहिले, तर ती मुलं मुली ही देशाची प्रगती बघू शकणार नाहीत, कल्पना करू शकणार नाहीत, आणि त्यांच्या भाषेमध्ये पण एक प्रकारचा उन्माद राहील. धन्यवाद सर. तर सरांनी जे दाखले दिले ते पाहता आपल्याला लक्षात येतं की ज्या समाजामध्ये राजकीय नेते हे अधिक उंचीचे आहेत किंवा ज्या समाजामध्ये लोक अधिक उन्नत आहेत, त्या समाजाची भाषा, त्या समाजाचं साहित्य देखील तेवढंच दर्जेदार राहिलेलं आहे. आपण आत्ता कोणत्या पातळीवरती आहोत याचा प्रामाणिकपणे प्रत्येकाने विचार करायचा आहे. आपल्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते त्या भाषेचा आपल्या साहित्यावरती, आपल्या वागण्यावरती, आपल्या बोलण्यावरती कसा परिणाम होतो आहे, तो कोणाच्या मार्फत होतो आहे, कोणत्या उद्देशाने होतो आहे, याचा जर विचार केला तर भाषा आणि या भाषेचा वापर किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला नक्कीच उमगेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.